तुम्हाला माहितीये, इतिहासाच्या पानांमध्ये अशा काही गाथा दडलेल्या असतात ना, ज्या एकतर काळाच्या ओघात विसरल्या जातात किंवा मुद्दाम पुसून टाकल्या जातात. आज आपण अशाच एका समाजाची कथा उलगडणार आहोत. एक असा समाज ज्यांनी साम्राज्य उभी केली, ज्यांना अन्यायाच्या अंधारात ढकललं गेलं, पण तरीही राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखे ते पुन्हा उठून उभे राहिले. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण जाणून घेणार आहोत महार रेजिमेंटचा अत्यंत थरारक, अद्भुत आणि तितकाच प्रेरणादायी इतिहास. भारताच्या इतिहासात काही अशा कथा आहेत ज्या मुद्दाम लपवल्या गेल्या. हे वाक्य ऐकायला थोडं कटू वाटेल, पण हे सत्य आहे. ज्या शूरवीरांनी रणांगण गाजवलं, ज्यांच्या शौर्याचे पोवाडे खऱ्या अर्थाने गायला हवे होते, त्यांचं नाव मात्र इतिहासातून पद्धतशीरपणे पुसण्याचा प्रयत्न झाला. आपली आजची ही गाथा याच लपवल्या गेलेल्या शौर्याची आहे. भाग 1. शौर्याचा वारसा. हा इतिहास ना फक्त एका सामाजिक संघर्षाचा नाहीये. शतकानुशतके महाराष्ट्राच्या कठीण आणि खडबडीत मातीत गावांचं संरक्षण करणं, वेशीवर खडा पहारा देणं आणि वेळ पडलीच तर थेट रणांगणात उतरून रक्त सांडणं, ही या समाजाची प्रमुख ओळख होती. विचार करा, तत्कालीन समाजात अत्यंत जाचक उतरंड होती, भेदभाव होता. तरीही सुरक्षेच्या बाबतीत तेच सर्वात विश्वासार्ह आणि धाडसी रक्षक मानले जायचे. कमाल याला कारण शेवटी काय, युद्धभूमीवर कोणतीही जाती व्यवस्था चालत नाही. रणांगणाला फक्त आणि फक्त एकच भाषा समजते, आणि ती म्हणजे शौर्याची. जेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली, तेव्हा एक गोष्ट त्यांनी अचूक हेरली, ती म्हणजे ह्या सैनिकांमधील अफाट शिस्त आणि त्यांची निष्ठा. ब्रिटिशांनी इथला सामाजिक भेदभाव पूर्णपणे बाजूला सारला आणि या शूरवीरांना आपल्या सैन्यात मोठ्या अभिमानाने सामावून घेतलं. भाग 2. भीमा कोरेगाव. एक ऐतिहासिक लढाई. 1 जानेवारी 1818 ही आता फक्त कॅलेंडरवरची तारीख राहिलेली नाही. हा तो दिवस आहे ज्या दिवशी लष्करी इतिहासात एका अशक्यप्राय वाटणाऱ्या लढाईची ठिणगी पडली. एक असा थरार जो आजही अंगावर काटा आणतो. कशी असेल ती युद्धभूमी? डोळ्यांसमोर चित्र उभं करा. एका बाजूला ब्रिटिश सैन्याची एक अतिशय छोटी तुकडी आहे, ज्यामध्ये महार सैनिकांचा मोठा भरणा आहे, आणि त्यांच्या समोर मृत्यूसारखं उभं आहे पेशव्यांचं अफाट आणि सामर्थ्यवान सैन्य. सैन्यबळ आणि शस्त्रास्त्रांमधला हा फरक बघितला ना, तर तो अक्षरशः थक्क करणारा होता. जिंकण्याची कोणतीही आशा नव्हती. पण संख्याबळ कमी असूनही त्या मुठभर सैनिकांनी जो अभूतपूर्व लढा दिला ना, त्याने बलाढ्य साम्राज्यालाही मुळापासून हादरून सोडलं. हे धैर्याचं एक असं ज्वलंत उदाहरण होतं जिथे हार मानणं कोणाच्याच रक्तात नव्हतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण खुद्द ब्रिटिश अधिकाऱ्यांनाही थक्क होऊन या असामान्य युद्ध कौशल्याला कडकडीत सॅल्यूट करावा लागला. भाग 3. अन्यायकारक बंदी. 1857 नंतर सिद्धवरण. पण या ऐतिहासिक विजयानंतर एक भयानक विश्वासघात झाला. 1857च्या बंडानंतर ब्रिटिशांनी मार्शल रेस म्हणजेच लढाऊ जातींचा सिद्धांत नावाचे एक अत्यंत भेदभावपूर्ण धोरण अंमलात आणलं. या धोरणानुसार त्यांनी फक्त ठराविक समाजांनाच युद्धासाठी योग्य ठरवलं, आणि ज्यांनी त्यांच्यासाठी स्वतःचं रक्त सांडलं होतं त्यांनाच सैन्यातून पद्धतशीरपणे वगळायला सुरुवात केली. बरं, हा अन्याय काही एका रात्रीत झाला नाही. ही एक पूर्ण प्रोसेस होती. आधी 1857चं बंड झालं, त्यानंतर हादरलेल्या ब्रिटिशांनी आपली लष्करी धोरणं बदलली, महार सैनिकांची भरती जाणीवपूर्वक कमी केली गेली, आणि शेवटी त्यांच्या भरतीवर संपूर्ण बंदीच घातली गेली. कृतज्ञपणाचा हा सर्वोच्च कळस होता. दुसरं काय? इतिहासकारांच्या मते ही फक्त एक लष्करी पुनर्रचना नक्कीच नव्हती. त्यामागे तत्कालीन समाजात खोलवर रुजलेला अत्यंत जाचक सामाजिक भेदभाव होता. म्हणजे विचार करा, तलवारीची धार पारखण्याऐवजी चक्क सैनिकांची जात पारखली गेली. हे खरंच खूप दुर्दैवी होतं. भाग 4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष. पण हा गौरवशाली इतिहास असाच अंधारात गाडला जाऊ नये याची एका महामानवाला स्पष्ट जाणीव होती, आणि ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी एक नवा लढा पुकारला. हा लढा शस्त्रांचा नव्हता, तो होता अधिकारांचा. महार युवकांना सैन्यात पुन्हा त्यांचं हक्काचं आणि सन्मानाचं स्थान मिळावं, यासाठी बाबासाहेबांनी अत्यंत प्रखर आणि चिकाटीचा संघर्ष सुरू केला. आणि नेमकं त्याच काळात दुसरं महायुद्ध उसळलं. या जागतिक भडक्यामुळे ब्रिटिश साम्राज्याला अचानक मोठ्या प्रमाणावर सैनिकांची गरज भासू लागली. हा तोच ऐतिहासिक टर्निंग पॉइंट होता ज्याने ब्रिटिशांना त्यांच्या घमेंडीतून खाली खेचलं आणि या बंदीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास अक्षरशः भाग पाडलं. आणि मग उजाडलं 1941 हे सुवर्णवर्ष.
डॉक्टर आंबेडकरांचे अथक प्रयत्न आणि युद्धाची तातडीची गरज शेवटी ब्रिटिशांना झुकावंच लागलं. महार रेजिमेंटची पुन्हा एकदा अधिकृतपणे आणि पूर्ण ताकदीने स्थापना करण्यात आली. हा सत्याचा आणि अधिकाराचा खूप मोठा विजय होता. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ही केवळ सैन्यात नोकरी मिळवण्याची किंवा भरती होण्याची घटना नव्हती, अजिबात नाही. ज्या समाजाला अत्यंत अपमानास्पद पद्धतीने नाकारलं गेलं होतं, त्यांच्यासाठी हा आपला गमावलेला अभिमान आणि स्वाभिमान पूर्ण ताकदीने परत मिळवण्याचा क्षण होता. ते पुन्हा एकदा त्याच दिमाखात अभिमानाने उभे राहिले. भाग 5 आणि 6 स्वतंत्र भारतातील अभिमानास्पद वारसा. स्वातंत्र्य मिळाल्यावरही या रेजिमेंटचं शौर्य कधीच थांबलं नाही. 1947चा संघर्ष असो, 1965चा भारत-पाकिस्तान युद्ध असो किंवा मग 1971चा बांगलादेश मुक्तीसंग्राम, देशावर आलेल्या प्रत्येक मोठ्या संकटात या रेजिमेंटने स्वतःला सिद्ध केलं आहे. त्यांचा वारसा अखंड सुरू आहे. यश सिद्धी हे आहे महार रेजिमेंटचं अधिकृत ब्रीदवाक्य. हा केवळ एक शब्द नाहीये, तर त्यांच्या अफाट संघर्षाचं, बलिदानाचं आणि त्यांच्या अंतिम विजयाचं ते एक जिवंत प्रतीक आहे. यश सिद्धी म्हणजे यशाची प्राप्ती. आज भारतीय सैन्याचा हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग आहे. अत्यंत कडक शिस्त, युद्धभूमीवरील अतुलनीय पराक्रम आणि निस्वार्थ देशसेवा या 3 भक्कम स्तंभांवर उभी असलेली ही रेजिमेंट आज संपूर्ण देशासाठी एक खूप मोठी प्रेरणा आहे. तर या संपूर्ण प्रवासातून आपण काय शिकतो? ही केवळ जुन्या लढायांची किंवा तलवारींची कथा नक्कीच नाहीये. ही एक अशी जिवंत गाथा आहे, ज्यात भयंकर अपमानातून उठून ज्यांना पद्धतशीरपणे पुसून टाकण्याचा प्रयत्न झाला, त्यांनीच स्वतःच्या हिमतीवर स्वतःचा एक नवा आणि तेजस्वी इतिहास घडवला. असं म्हणतात की जे समाज आपला इतिहास विसरतात ते आपलं भविष्य कधीच घडू शकत नाहीत. आज जाता जाता एक विचार नक्की करा. आपल्याला आपला खरा इतिहास खरोखरच संपूर्णपणे माहीत आहे का? या एका प्रश्नासोबतच आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. इतिहासाची अशीच काही न वाचलेली पाने उलगडण्यासाठी पुन्हा भेटू. धन्यवाद.